भूताची टॅक्सी. काही वर्षांपूर्वी एका शहरात स्वभावानं साधा असलेला अभिषेक नावाचा माणूस राहत होता. अभिषेक एका मोठ्या व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. एक दिवस तो मालकासह गाडीतून प्रवास करत असताना अचानक गाडी एका झाडाला धडकली. हे तू काय केलंस? माझी CMW गाडी ठोकलीस? तुला माहितीये ना माझी गाडी किती महाग आहे ती? मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतो. असं म्हणून मालक रागाने गाडी घेऊन तिथून निघून गेला. अचानक नोकरी गेल्यामुळे अभिषेक फारच दुःखी झाला आणि त्याच झाडाखाली बसून रडू लागला. इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्या हातून अपघात झाला आणि माझ्या मालकानं माझं म्हणणं ऐकून न घेता मला लगेच कामावरून काढून टाकलं. तितक्यात एक भयावह आवाज त्याच्या कानावर पडला. खाली माणूस वरती भूत, का ती रात्र, वा 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 वा, खूपच छान. तो आवाज ऐकून अभिषेक घाबरला. कोण आहे तिकडे? कोणाचा आवाज आहे हा? समोर या. मी आहे काळ्या रात्रीचं काळ सावट. तुम्हाला बोलवलंस? मी आहे भूत. हे बघ मी आलो. भूत? पिंपळाच्या झाडावरून भूत नाही तर का आंबे येणार? मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. मला माहित नव्हतं हे पिंपळाचं झाड आहे. माहित असतं तर मी ह्या झाडाखाली कधीच बसलो नसतो. हा माणूस मला खूप भोळा वाटतोय. याचा फायदा घेतला पाहिजे. पिंपळाच्या झाडाचं कर्ज फेड, मरून जा किंवा मदत कर. म्हणजे मी तुला आत्ताच खाऊन टाकीन, किंवा आपण दोघेही एकमेकांची मदत करू. तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. ते कसं काय? मला माहित आहे तुझ्या मालकाने तुला कामावरून काढून टाकलंय. मी तुझी नोकरी तुला पुन्हा मिळवून देईन. त्या बदल्यात तू माझी भूक भागव. पण मला गाडी चालवण्याशिवाय काहीच येत नाही. ठीक आहे, मग मी तुझी टॅक्सी बनतो. तू दिवसभर टॅक्सी चालव आणि पैसे कमाव, आणि मी रोज रात्री एका प्रवाशाचं भक्षण करणार. मी नाही करू शकत हे. मग मी तुला आत्ताच खाऊन टाकतो. कुठे फसलो मी? याला मला होकार द्यावाच लागेल, नाहीतर हे भूत मला आत्ताच खाऊन टाकेल. ठीक आहे, मला मान्य आहे. आता तू चालवणार भूताची टॅक्सी आणि मी प्रवाशांना खाणार. दुसऱ्या दिवसापासून अभिषेक भूताची टॅक्सी चालवू लागला. आता तो दिवसभर प्रवाशाला इच्छित स्थळी पोहोचवून पैसे कमावू लागला आणि रात्र झाली की शेवटच्या प्रवाशाला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊ लागला. काय झालं? तू या निर्जन रस्त्यावर टॅक्सी का थांबवलीस? माफ करा ताई, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. म्हणजे काय? म्हणजे मी आता तुला खाणार. टॅक्सीचं रूप धारण केलेलं भूत आता आपल्या मूळ स्वरूपात आलं आणि भूताने त्या महिलेला खाऊन टाकलं. असेच अनेक महिने निघून गेले. एकदा रात्रीच्या वेळेस एक माणूस त्या टॅक्सीजवळ आला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडणार का? हो नक्की, या बसा टॅक्सीमध्ये. थोडे पुढे गेल्यावर अभिषेकने टॅक्सी थांबवली. आता तुम्ही टॅक्सी का थांबवलीत? माफ करा भाऊसाहेब, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. याचा अर्थ काय?
याचा अर्थ आता मी तुला खाणार. तू का हसतोयस? कारण तू माझे काम अधिक सोपे केलेस. काही दिवसांपूर्वी मला भूताच्या टॅक्सीविषयी माहिती मिळाली होती. तेव्हापासून मी तुझा शोध घेत होतो. पण मी एक भूत आहे, मी तुला खाणार आहे. आणि मी भूत हंटर आहे, मी तुला मारून टाकणार. भूत हंटर ऐकल्यावर ते भूत घाबरलं. भूत हंटर, प्लीज मला जाऊ द्या. मी इथून पुढे कुठल्याही मनुष्याला नाही खाणार. मात्र भूत हंटरने त्याचं काहीच ऐकलं नाही आणि त्याने भूतावर एक शक्तिशाली मंत्र फेकलं. भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, प्रवाशांना खाऊन टाकणारी भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी. भूत हंटरच्या मंत्र जपामुळे भूताने घाबरून तिथून पळ काढला. आणि अचानक अभिषेक जोर जोरात रडू लागला. मला माफ करा भूत हंटर. त्या भूताने मला धमकावलं होतं की मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो मला खाणार होता. मला माहित आहे ही भूतं खूपच चतुर असतात, म्हणून मी तुला काही नाही म्हणणार. तू जाऊ शकतोस. अशा तऱ्हेने भूत हंटरने भूताच्या टॅक्सीचे रहस्य नष्ट केले आणि अभिषेकला सुद्धा त्या भूताच्या जाळ्यातून मुक्त केलं. चेटकिणीचं लग्न. एका शहरात एक मॉल होता. काही कारणास्तव तो 2 वर्ष बंद होता. त्या मॉलमध्ये एक भयंकर चेटकीण राहायला आली होती. मला वाटतंय माझी शक्ती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. मला काळ्या राणीची पूजा करावी लागेल. चेटकीण रात्रंदिवस पूजा करून काळ्या राणीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होती. रात्र काळी काळी आणि दिवस सुद्धा काळा काळा. काळ्या राणीच्या नावाची जपते मी काळी काळी माळा. 2 महिने पूजा केल्यावर काळी राणी प्रसन्न होऊन चेटकिणीला दर्शन देते. रात्र राहील काळी, दिवसही राहील काळा. बोल तू काळ्या राणीची का जपतेस माळा. काळ्या राणी, मी दिवसेंदिवस म्हातारी होत आहे. मी शक्तिहीन होत आहे. मला असा मार्ग सांग म्हणजे मी तरुण होईल, शक्तिशाली होईल. ठीक आहे, तू लग्न कर, पण कोणत्याही भूताशी नव्हे तर माणसाशी कर. लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला मारून टाक. मग तू तरुण होशील, शक्तिशाली बनशील. ठीक आहे राणी, तुझी काळी सावली अशीच माझ्यावर ठेव. काळ्या राज्याचा जय जयकार असो. आशीर्वाद देऊन काळी राणी तिथून निघून जाते आणि चेटकीण नवरा मुलगा शोधू लागते. काय यार राहुल, तू लग्न कधी करणार आणि आम्हाला पार्टी कधी देणार? एखादी चांगली मुलगी भेटली पाहिजे. मी तुझी काळजी दूर करतो. तुझा मोबाईल दे. हे घे, ह्यात मी डेटिंग ॲप डाउनलोड केला आहे आणि तुझी प्रोफाईल सुद्धा अपलोड केली आहे. बघ, आता मुलींची लाईन लागेल. अरे यार, हे बघ, कोणत्या तरी ईशा नावाच्या मुलीचा मेसेज आला आहे आणि तिने मला डेटवर सुद्धा बोलावलं आहे. तुला कुठे बोलावलंय? सिटी मॉल. अरे मित्रा, तुला तिथे खूप प्रायव्हसी मिळेल. तो मॉल 2 वर्षांपासून बंद आहे. मी निघतो आता. राहुल त्याच्या कारने सिटी मॉलला पोहोचतो. मॉल समोर ईशा त्याची वाट पाहत आहे. हाय ईशा. नाही, मी लग्नाआधी कोणत्याही पुरुषाला हात लावू शकत नाही. जशी तुमची इच्छा, पण तुम्ही मला या मॉलमध्ये का बोलावलं? आपण एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा भेटू शकलो असतो. हा मॉल माझ्या वडिलांचा आहे. हॉटेलमध्ये खूप गोंगाट असतो ना, लोक असतात. मला तिथे कम्फर्टेबल वाटत नाही. मला प्रायव्हसी हवी होती. ठीक आहे, काही हरकत नाही. चल आत जाऊयात.
दोघे मॉलमध्ये येतात. हा मॉल का बंद आहे? माझ्या वडिलांचे खूप व्यवसाय आहेत. ते एकटे हा मॉल नाही सांभाळू शकत. पण आता हा मॉल पुन्हा सुरू करायचा आहे. मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे माझ्याशी जो लग्न करेल त्याला हा मॉल मिळेल. खरंच? माझी घुसमट होत आहे. आता मी या नकली रूपात जास्त काळ राहू शकत नाही. मला लग्नासाठी लवकरच प्रपोज केलं पाहिजे. काय विचार करतेस ईशा? राहुल, तू माझ्याशी लग्न करशील का? हे ऐकून राहुल खुश झाला आणि त्याने ईशाचे दोन्ही हात धरले. हो ईशा, मी तुझ्याशी लग्न करेन. राहुल, तू हे काय केलंस? काय झालं? राहुलने तिचा हात पकडताच ईशा चेटकिणीचं रूप धारण करते. ईशाचे हे रूप पाहून राहुल थरथर कापायला लागतो. चेटकीन. हो, मी चेटकीण आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्याशी लग्न केलंस तर तुला हवं ते मिळेल. पैसा, गाडी, बंगला, सर्व काही. आणि जर तू नकार दिलास तर मी तुला मारून टाकीन. मी तुझ्याशी लग्न नाही करणार. जातोय मी. असं म्हणत राहुल धावू लागतो. बाहेर येऊन गाडी वेगाने पळवू लागतो. थोड्या अंतरानंतर बरं झालं वाचलो. मग त्याला आवाज येतो, राहुल. राहुल पाहतो तर त्याच्या शेजारी एक चेटकीण बसलेली असते. राहुल जोरात ओरडतो आणि त्याची कार एका ट्रकला धडकते. चेटकीण हसत हसत आकाशात उडून जाते. अशा प्रकारे डेटिंग ॲप्सचा वापर करून चेटकीण अनेक मुलांना आपल्या जाळ्यात फसवते आणि त्यांनी नकार दिल्यास त्यांना मारून टाकते. एके दिवशी सुशांत नावाचा मुलगा चेटकिणीला भेटायला येतो. चेटकीण तिचं रूप बदलून त्याला भेटते. हाय ईशा. माफ करा, मी लग्नाआधी परपुरुषाला हात लावत नाही. ईशा, मला माहित आहे तू ईशा नाहीयेस. तू चेटकीण आहेस. ईशा तिच्या खऱ्या रूपात येते. तरीही तू मला घाबरत नाहीस? नाही, कारण मला तुझ्याशी लग्न करायचं. पण का? माझ्या कुंडलीत दोष आहे. जी मुलगी माझ्याशी लग्न करेल त्याच दिवशी तिचा मृत्यू होईल. त्यामुळे कोणतीही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होत नाही. अरे वा, त्यामुळे तू मला बळीचा बकरा बनवायला आला आहे. तसं नाही. लग्नापूर्वी पंडितजी यज्ञ करतील. त्यानंतर तुम्हाला कोणताही धोका होणार नाही. मग आपण लग्न करू शकतो. मग तू हे त्या मुलींना का नाही सांगितलंस? मी सांगितलं, पण माझ्यावर कोणाचा विश्वास बसला नाही. आणि तसंही त्यांच्याशी लग्न करून मला काय मिळणार? जर मी तुझ्याशी लग्न केलं तर मला सर्व काही मिळेल. बंगला, पैसे, कार. मला हा खूप लोभी वाटतोय. माझ्या जाळ्यात हा सहज अडकेल. ठीक आहे, मग आज रात्रीच लग्न करूया आपण. तू गुरुजींना घेऊन ये. रात्र झाली. लग्नाची सर्व तयारी मॉलमध्ये झाली. गुरुजी मोठा यज्ञ करतात. यज्ञ संपला. आता हे पाणी मुलीला द्या, म्हणजे मुलगी त्रासातून मुक्त होईल. हे घे, पाणी पी. हे प्यायल्यावर सर्व धोके दूर होतील आणि मग लग्न करून नवीन आयुष्य सुरू करू. मूर्ख कोच्चा, लग्नानंतर याचे आयुष्य संपेल हे माहिती नाहीये याला. चेटकीण ते पाणी पिते आणि पाणी पिल्यानंतर ती जळू लागते. हे 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 काय होतंय मला? मी जळत आहे. माझी फसवणूक केलीये तू. फसवणूक केलीये. तू माझ्या भावाला फसवलंस. तू कोण आहेस? मी त्याच राहुलचा भाऊ आहे ज्याला तू फसवून मारलंस. ज्या मुलांना तू तुझ्या स्वार्थापोटी मारलंस त्यांचा बदला घेण्यासाठी मी आलो आहे. मला वाचवा, मला वाचवा. अशा प्रकारे सुशांतच्या बुद्धिमत्तेमुळे चेटकिणीचे सर्व काळे हेतू उद्ध्वस्त होतात. चेटकीण मरते आणि शहरावरील धोका टळतो. भुताटकीचं कपाट ही गोष्ट आहे लखनौ शहरातली.
राकेशचं शिक्षण लखनौमध्येच पूर्ण झालं होतं आणि तो बँकेमध्ये मॅनेजर सुद्धा होता. लखनौमध्ये त्याने घरे विकत घेतलं होतं. काही दिवसांसाठी राकेश त्याच्या गावी गेला तर नातेवाईकांनी त्याचं लग्न विनीता सोबत लावून दिलं आणि मग राकेश विनीता लखनौला परतले. घर पाहून विनीता खूप खुश झाली आणि घराला घरपण देण्याचा प्रयत्न करू लागली. तिला एका कपाटाची गरज भासू लागली. त्यामुळे राकेशने म्युझियम मधनं एक कपाट खरेदी केलं. खूप जुनं आणि मौल्यवान दिसतंय. एखाद्या नवाबाचं असणार. एके रात्री राकेश आणि विनीता झोपले होते. अचानक विनीताची झोप उघडली. अख्ख्या घरात धूर धूर झाला होता. विनीताने कपाटाच्या दिशेने पाहिलं तर तिची शुद्ध सरपली. कपाटातून धूर येत होता. अहो अहो उठा, कपाटाला आग लागलीये. राकेश जागा झाला. त्याने कपाट उघडलं तर कपाटामध्ये आग लागली होती. राकेशने त्याचे सगळे कपडे जमिनीवर आपटले आणि आग विझवली. अचानक आग कशी लागली? शॉर्ट सर्किट झालं असावं कदाचित. विनीताने कपाटाकडे बघितलं तर तिची शुद्ध सरपली. जमिनीवर पडलेले सगळे कपडे विनीताने चेक केले. अहो, तुमच्या एक गोष्ट लक्षात नाही आली? एवढी मोठी आग लागूनही कपाटाला काहीही झालेलं नाहीये. माझे सगळे कपडे तर अगदी नीट आहेत. फक्त तुमच्या कपड्यांना आग लागली. असं का बरं? डोक्याला जास्त त्रास देऊ नकोस. झोप आता. उद्या सकाळी कपाटाची जागा बदलू. विनीता राकेशच्या म्हणण्यानुसार झोपली घरी. पण रात्रभर तिला झोप नाही आली. रात्रभर ती कपाटाकडेच पाहत होती. सकाळी राकेशने चेक केलं. विनीताला जोराचा ताप भरला होता आणि ती शांतपणे झोपली होती. वाटतंय की सुट्टी घेऊन हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. दुपारी राकेशचा कॉलेज फ्रेंड विकास आला म्हणून राकेशने त्याला त्याचं घर दाखवलं. विकासची नजर जेव्हा त्या कपाटावर गेली तेव्हा तो विचारात पडला. हे कपाट कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. म्युझियम मध्ये पाहिलं असेल. तिकडनं चढलंय. खूपच जुनं आणि मौल्यवान कपाट आहे. नाही यार, आठवलं. कॉलेजच्या दिवसांमध्ये तुझ्या नवाबाच्या घरी पेंगेस म्हणून राहत होतास ना, त्याच्याच घरामध्ये होतं हे कपाट. चल, काही पण काय, तिथं तर कपाट पण नव्हतं. अरे काय बोलतोस तू? अरे तुझ्याच रूम मध्ये तर होतं. अरे यार, मी कशाला तुझ्याशी वाद घालतोय? एक नंबरचा विसराळू आहेस. रात्री जेवलेलं सकाळी लक्षात नाही राहत. एके संध्याकाळी विनीता इस्त्री केलेले कपडे कपाटात ठेवायला गेली. जसं तिने कपाटाचा दरवाजा उघडला, एक प्रेत खाली पडलं. विनीता जोराने किंचाळली. राकेश जेव्हा तिकडे पोहोचला, विनीता म्हणाली, कपाटातून प्रेत पडलंय. कुठे प्रेत? विनीताने जमिनीवर पाहिलं. तिकडे काहीच नव्हतं. आता तर पडलं होतं कपाटातून. तुझी तब्येत ठीक नाहीये. भ्रम झाला असेल. विनीता राकेशला बिलगून रडू लागली. मला खूप भीती वाटतेय. मला माझ्या माहेरी जायचंय. राकेशने मान्य केलं आणि तिला घेऊन बस स्टॉपवर आला. विनीता बसमध्ये बसून तिच्या माहेरी निघून गेली आणि मग राकेश घरी आला. विनीताच्या सोबत घराचं घरपण पण गेलं. चला, कपडे बदलून जेवून घेतो मी. राकेश कपडे बदलण्यासाठी बेडरूम मध्ये आला तर तिथलं दृश्य बघून तो चकित झाला. एक स्त्री बिछाण्यावर झोपली होती. कोण आहेस तू? घरात कशी आलीस? ती स्त्री जशी राकेशकडे वळली, घाबरून जोरात राकेश किंचाळला. ती स्त्री भयंकर भूत होती. मी नाही आले, तू मला आणलंयस या कपाटासोबत. म्हणजे विनीता खरं सांगत होती? हो, खरं बोलत होती ती. अगदी खरं. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? बदला. मला मारलंयस तू. आठव जरा नवाबाचं घर. 5 वर्षांपूर्वीची ती रात्र जेव्हा तुझा मित्र विकास मला तुझ्यासाठी विकत घेऊन आला होता. तिचं म्हणणं ऐकल्यावर राकेश 5 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला ती रात्र आठवली. ऐशकर माझ्या राजा, मागडा माल आहे. नवाब येणार तर नाही ना? कोणी नाही येणार, मी निघतो. विकास गेल्यावर राकेशने दरवाजा बंद केला आणि त्या स्त्रीपाशी येऊन बसला. तिला स्पर्श करणार की अचानक दरवाजावर ठकठक झाली. ओ गॉड, नवाब आलाय. तू पटकन कपाटात लप, पटकन. ती स्त्री कपाटात लपली आणि राकेशने दरवाजा उघडला तर बाहेर नवाब उभा होता. काय चाललं आहे? अभ्यास सुरू आहे माझा नवाब साहेब. तुमच्या गावाहून फोन आला होता. तुमच्या वडिलांचा मृत्यू झालाय. वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तू तर गावी निघून गेलास, पण मी मात्र त्या कपाटामध्ये
गुदमरून गुदमरून मेले आणि सडले. नवाब मरतास कपाटात कैद असलेलं माझं भूतही म्युझियम मध्ये पोहोचलं. आणि चमत्कार तर बघ ना, आज मी या कपाटासोबतच तुझ्या समोर उभी आहे. तुझ्यामुळे मी मेले. इतकी वर्ष कपाटात कैद होऊन राहिले. आता तुला माझ्या सोबत यावं लागेल. मला माफ कर, मी विसरलो होतो की तू कपाटात बंद आहेस. राकेश आर्जव करू लागला तर तिने तिचा हात पुढे केला. राकेशने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि तो वश झाला. ती त्याला घेऊन हळूहळू कपाटाच्या दिशेने सरकू लागली. कपाटाच्या जवळ येताच अचानकपणे दरवाजा उघडला आणि दोघे आत गेले. कपाटाचा दरवाजा बंद झाला आणि जिवंत राकेश त्या भूतणीसोबत कपाटामध्ये कधीही न परतण्यासाठी कैद झाला. आजीच्या घरी भूत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. कौशिक आणि टीना त्यांच्या मावस भाऊ बहीण लिली आणि मयूर सोबत ट्रेनने त्यांच्या आजोळी विलासपूरला चालले होते. चौघेही विलासपूरला त्यांच्या आजी आजोबांच्या घरी पोहोचले. आजी आजोबांचं घर म्हणजे खूप जुना एक लांब लचक वाडा होता. वाड्यामध्ये फक्त आजी आजोबाच राहायचे. त्यांची दोन्ही मुलं फॉरेनला शिफ्ट झाली होती. चौघही भाऊ बहीण पोहोचताच आजी आजोबांना मिठी मारतात. अरे आलात माझ्या पिल्लांनो. अरे तुमच्या येण्यामुळे या सुन्या सुन्या भाड्यात जान आलीये. बाळांनो, अंग पाय धुवून फ्रेश व्हा जरा. आजीने तुमच्यासाठी गरमागरम जेवण बनवलंय. म्हणजे तुम्ही अजून कोणी नोकर नाही ठेवलाय? आई समजावून समजावून थकून गेलीये तुम्हाला. यावर आजी आजोबा किंवा कोणीच काही उत्तर नाही दिलं. सर्वांनी हात पाय धुवून जेवण जेवून घेतलं आणि मग चौघं प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन झोपले. पण लिलीला मात्र झोप येत नव्हती. तिला अख्खं घर फिरून पाहायचं होतं. झोप येत नाहीये. सगळा वाडा फिरून येते. सगळे तर झोपलेत. डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाही. लिली बेडरूम मधनं निघून चालू लागली. तेव्हा आजी आजोबांच्या बेडरूम मधनं कुरबुरीचा आवाज ऐकू यायला लागला. लिली लपून ऐकू लागली. नाही, मुलांना अजिबात सांगायचं नाहीये, ती घाबरून जातील. अहो पण पण काही नाही, मी जरा बाहेरून फिरून येतो. लिली घाबरली आणि आजोबांच्या बाहेर यायच्या आधीच मागच्या दिशेने पळू लागली, जेणेकरून आजोबांनी तिला पाहू नये. पळता पळता ती फारच दूर पोहोचली की अचानक कोणीतरी तिला एका रूम मध्ये खेचून घेतलं आणि मग दरवाजा बंद झाला. रूम मध्ये फारच अंधार होता आणि एक शिडी उभी होती जी वर एका दुसऱ्या मजल्यावर जायची. कोण आहे? कोणी खेचलं मला आतमध्ये? टीना, मयूर, मला माहितीये ही मस्ती तुम्हीच करू शकता. तेव्हा अचानकपणे लिलीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. लिलीने मागे वळून पाहिलं तर तिचा थरकाप उडाला. एक भयंकर भूत उभं होतं आणि हसत होतं. लिली बेटा, ये माझ्याकडे ये. भूत भूत भूत. भूत लिलीच्या दिशेने पुढे येऊ लागलं. लिली जोरात ओरडली आणि तिने तिचे दोन्ही डोळे बंद केले. लिली, व्हॉट हॅपेंड? तू इकडे काय करतेस? लिलीने डोळे उघडले तर समोर कौशिक, मयूर आणि टीना होते. लिलीने कौशिकला मिठी मारली आणि रडू लागली. कौशिक, इकडे भयानक भूत आहे. लिली, कम ऑन, भूत वगैरे काही नसतं. नक्कीच तुला भ्रम झाला असेल. तेव्हा अचानकपणे टीना जोरात किंचाळली. काय झालं? टीनाने शिडीच्या दिशेने इशारा केला. शिडीवर तेच भूत बसलं होतं. भूत बघून सगळ्यांची अवस्था बिकट झाली. मुलांनो, ओळखलं मला? मी तुमच्या सोबत खेळायचो, तुम्हाला झोपाळ्याला झोके द्यायचो. बघ बघ, तोच आहे, तोच आहे. या माझ्याकडे. मुलं घाबरली आणि किंचाळू लागली. आजी, आजी. आजीचं नाव ऐकताच भूताला राग आला आणि मुलांच्या दिशेने चालू लागला.
मुलं दरवाजापाशी गेली तर दरवाजा आपोआप बंद झाला. खबरदार, आजी आजोबांना आवाज दिला तर मी तुमचा कच्चा फरशा पाडेन. कोण आहेस तू? का मला त्रास देतोयस? भूत मुलांच्या जवळ आलं आणि त्याने कौशिकला उचलून हवेमध्ये फेकून दिलं. कौशिक जोराचा जमिनीवर आपटला. ओ गॉड, लागलं रे. मग भूताने प्रत्येकाला हवेमध्ये उचलून फेकून दिलं. चौघही जोर जोरात ओरडू लागले. भूत जोर जोरात हसू लागलं की तेवढ्यात अचानक शिडीवरून खाली उतरून आजी आजोबा आले. आजोबांच्या हातामध्ये छडी होती. आजी आजोबांना पाहिल्यानंतर लहान मुलांच्या जीवामध्ये जीव आला आणि भूत आजोबांची छडी पाहून घाबरून गेलं. भूत पळून जाईल याच्या आधीच आजोबांनी त्यांच्या छडीने भूताला मारायला सुरुवात केली. मालक मालक मला माफ करा, माफ करा. नटवर, माझ्या मुलांना त्रास देतोस? हे घे, हे घे. आणखी मारा त्याला, आणखी मारा त्याला. आजोबांनी भूताला खूप मारलं आणि भूत खूप घायाळ झालं. चल पळ, पुन्हा मुलांना त्रास दिलास ना तर लक्षात ठेव. आजोबांच्या तावडीतून सुटल्यावर भूत अचानकपणे गायब झालं. बाळांनो, तुम्ही ठीक तर आहात ना? आम्ही ठीक आहोत आजी, पण हे कोण होतं? आजीने आजोबांकडे पाहिलं. सांग त्यांना, आता सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. आधी आम्ही तुम्हाला नाही सांगितलं कारण तुम्ही घाबरला असतात. ते भूत आमच्या जुन्या नोकराचं नटवरच आहे, जो 20 वर्षांपूर्वीच मेला होता. काय? हे नाव तर पहिल्यांदाच ऐकतोय. हो, तेव्हा तुम्ही सगळे खूप लहान होतात. तेव्हा ना नटवरच तुमची देखभाल करायचा. पण एक दिवस त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही पुन्हा इथे नोकर ठेवणार नाही. नटवर कसा मेला हे फक्त आम्हा दोघांना माहितीये. कसा मेला होता तो? एका रात्रीची गोष्ट आहे. नटवर रात्री घरात चोरी करून पळून चालला होता. त्यात कुत्रे ओरडायला लागले आणि आजोबांना जाग आली. नटवर आजोबांना खूप घाबरायचा. पळून जाता आलं नाही म्हणून तो पुन्हा घरात आला. पायऱ्यांवरून तो पळत होता. अचानक पाय घसरून तो पडला आणि त्यातच तो मेला. तेव्हापासून त्याचं भूत या वाड्यात फिरतय. बरं झालं आजोबांनी त्याला धडा शिकवला. आता तो परत तर नाही येणार ना? परत तर तो नक्कीच येईल, फक्त तुम्हाला मात्र त्रास नाही देणार. हे ऐकताच मुलं चिंतेमध्ये गडली. पण आजोबांच्या छडीने कमाल केली होती. त्या दिवसानंतर नटवरचं भूत त्या वाड्यामध्ये कधीच दिसलं नाही. छतावर कोणी आहे? ही भयंकर गोष्ट आहे बेगमपुराची. बेगमपुरा एक छोटंसं गाव होतं. गावामध्ये सरकारी बँकेची एक ब्रांच होती. सुधीर, बायको दिव्या आणि 7 वर्षांची मुलगी मायरा सोबत शहरातून बेगमपुराला शिफ्ट झाला होता. सुधीर बँक मॅनेजर होता. त्याची पोस्टिंग बेगमपुराला झाली होती. बँकेने सुधीरला एक जागा दिली जी फारच शांत ठिकाणी होती. पूर्ण घर पाहिल्यावर सुधीर, दिव्या आणि मायरा छतावर आले. किती छान मोकळी हवा आहे ना? हो ना, आणि टेरेस फारच मोठं आहे. इथे तू सगळे कपडे आरामात सुकवू शकतेस. आणि मी इथे खेळू सुद्धा शकते. मायराचं म्हणणं ऐकताच सुधीर आणि दिव्या हसू लागले. दुसऱ्या दिवशी सुधीर बँकेत निघून गेला आणि दिव्या घरातली कामं करू लागली. मायरा टीव्ही बघून बघून कंटाळली आणि वर छतावर गेली आणि एकटीच बसून छतावर राजा राणीचा खेळ खेळू लागली. मायराकडे भरपूर खेळणी होती, ज्याच्यामध्ये राजा राणी पासून छोटासा गॅस, चमचे, लाटणं सारं काही होतं. राजा राणीचं लग्न तर झालं, आता राणी राजासाठी जेवण बनवणार. राजा बाबांसारखा ऑफिस मध्ये जाईल आणि राणी आईसारखं किचन सांभाळेल. तेव्हा दिव्याने मायराला आवाज दिला. मायरा, कुठे आहेस ग? मायरा, जेवण तयार आहे, ये पटकन. मायरा, माझ्या राणीचं सुद्धा जेवण तयार आहे. राजा राणी
तुम्ही नंतर खा, आधी मी जेवून येते, ओके? असं म्हणताच मायरा छतावरून खाली गेली. इथे सुधीर ऑफिस मध्ये बसून आपलं काम करत होता. नारायण, साहेब, आधीच्या मॅनेजर्सच्या ज्या काही फाईल्स पेंडिंग आहेत त्या सगळ्या टेबलावर ठेव. होय साहेब, आता आणतो. साहेब, एक गोष्ट विचारायची होती. हो हो, विचार ना. तुम्ही बँकेने दिलेल्या त्या घरामध्येच राहता ना? हो, पण का रे, काय झालं? काय नाही, फाईल्स घेऊन येतो. इथे जेवण झाल्यावर मायरा छतावर आली. अचानकपणे ती जोरात किंचाळली. मायराचा आवाज ऐकताच दिव्याचं विश्वच हललं. ती पळत पळत छतावर आली. काय झालं मायरा? तू ठीक आहेस ना? काय झालं बाळा? आई, खाली बघ ना. दिव्याने खाली पाहिलं, तीही चक्रावली. मायराने बनवलेलं राजा राणीचं घर कोणीतरी उद्ध्वस्त करून टाकलं होतं. कुणी आलं होतं का छतावर? माहित नाही, मी तर खाली गेले होते. तेव्हा अचानकपणे पिवळ्या पिवळ्या डोळ्यांची एक काळी मांजर छताच्या भिंतीवरून मायरा आणि दिव्याला न्याहाळत होती. मायरा घाबरली. आई, कॅट! ओ, तर ही महाराणी आली होती तुझा खेळ बिघडवायला. चल चल. मांजर पळाली आणि दिव्या मायराला घेऊन खाली आली. सर, फाईल्स. नारायण, मला एक गोष्ट सांग. आधी जो मॅनेजर होता, काय नाव त्याचं? रस्तोगी साहेब. हा, रस्तोगी. मला सांग, त्याचा मृत्यू कसा झाला होता? सुधीरचा प्रश्न ऐकून नारायण घाबरला. अरे सांग ना बाबा. रस्तोगीच्या नंतर आलेले सगळे मॅनेजर्स त्यांनी 4 दिवसातच आपली बदली करून घेतली. तरीही नारायण गपचूप उभा होता. ठीक आहे बाबा, सांगायचं नसेल तर नको सांगूस. संध्याकाळी माझ्यासोबत घरी चल. घर जरा व्यवस्थित लावायचंय. येशील ना? अरे उत्तर तरी दे. संध्याकाळ झाली होती. मायरा कार्टून बघत होती आणि दिव्या अंगणामध्ये तुळशीच्या समोर दिवा लावत होती. अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि दिवा विझला. ओह! अचानकपणे छतावरून तुळशीवर कोणाची तरी काळी सावली पडली आणि तुळस मलूल दिसू लागली. हे काय? छतावर कुणीतरी आहे बहुतेक. दिव्याने वळून छताच्या दिशेने पाहिलं तर तिला एक सावली पळताना दिसली. कोण? कोण आहे छतावर? मायरा, मायरा! आई, मी कार्टून बघते. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. मायरा तर हॉल मध्ये. तर मग नक्कीच छतावर कोणीतरी आहे. दिव्या शिड्या चढून छतावर आली तर वर कोणीही नव्हतं. पण झोपाळा मात्र झुलत होता, ज्याचा किरकिरणारा आवाज इरिटेट करत होता. आणि टीपॉयवर कोणीतरी जळती सिगरेट सोडून गेलं होतं. सिगरेट? सुधीर तर अजून परत नाही आले. मग ही सिगरेट कुणाची आहे? आणि तेवढ्यात खाली किचन मध्ये एक जोरदार आवाज आला आणि त्यानंतर मायराची किंकाळी. दिव्या पळतच खाली आली. किचन मध्ये दुधाचं भांड खाली जमिनीवर पडलं होतं. सगळं दूध पसरलं होतं. तेवढ्यात सुधीर पण नारायण सोबत घरी पोहोचला होता. काय झालं? दूध सांडलं? कदाचित मांजरीने केलं असणार. दिव्याने भांड उचललं तर भांड्याच्या तोंडावर रक्त लागलं होतं. हे बघताच दिव्या थरथरत म्हणाली, नाही सुधीर, हे मांजराचं नाही दुसऱ्या कोणाचं तरी काम आहे. दुपारी मायराचा खेळ कुणीतरी बिघडवून टाकला होता. मला वाटलं मांजर आहे, पण नाही. तो दिवा विझणं, काळी सावली, जळती सिगरेट आणि आता हे रक्त. मला जाणवतंय सुधीर, छतावर कोणीतरी आहे. अगं पण कोण? तू माझं ऐक. कुणीतरी काळी सावली. कम ऑन दिव्या, स्टॉप इट. तेव्हा शांत उभा असलेला नारायण थरथरत म्हणाला, मॅडम बरोबर बोलतायत साहेब. तुम्हाला माहित करून घ्यायचं होतं ना, रस्तोगी कसं मेले? तुमच्या घराच्या याच छतावरून पडून मेले. त्यांची सावली आहे छतावर. त्यांच्याचमुळं आज पातूर इथं कोणताही मॅनेजर टिकू नाही शकलाय. मला तोंड उघडायला अलाउड नाहीये, तरी पण सांगतो, निघून जा साहेब. काय नारायण, आता तू पण सुरू झालास? बरं मला सांग, रस्तोगी छतावरून खाली कसा सापडला? पक्का बेवडा होतो साहेब. बायको सोडून निघून गेली होती. एकटाच घरात राहायचा आणि बायकोच्या आठवणीमध्ये छतावर येऊन रोज पित राहायचा.
अचानक बॅलन्स बिघडला आणि खाली पडून मेला साहेब. बंद करी बकवास. आता तू निघ, मी सगळं सामान घेईन. दिव्या, तू पटापट हे साफ कर आणि जेवणाची तयारी कर. रात्रीचे 12 वाजले होते. दिव्या, मायरा सगळे झोपले होते आणि अचानक छत थरथरू लागलं आणि तिघांची झोपमोड झाली. मी म्हटलं होतं ना, छतावर कोणीतरी आहे. मी म्हटलं होतं. डोंट वरी, चला जाऊन बघूया आपण. मायरा बेटा, तू इकडे थांब. असं म्हणतात सुधीर दिव्यासोबत छतावर आला आणि तिकडचं दृश्य पाहून त्याच्या हृदयाचा थरकाप उडाला. झोपाळ्यावर रस्तोगीचं भयंकर भूत बसलं होतं जे झोके घेत होतं. झोपाळ्याचा तो किरकिरणारा आवाज शांतता भंग करत होता आणि अचानकपणे तो झोपाळा थांबला. तुम्ही लोक अजून इकडे जात, निघून जा माझ्या घरातून. रस्तोगी, का सगळ्यांना त्रास देतोयस तू? मी पुन्हा नाही बोलणार. उद्या सकाळपर्यंतची वेळ आहे. निघून जा, नाहीतर तुझी मुलगी माझ्यासोबत झोपाळा झुलत असेल. सुधीर चल प्लीज, इथून चल. हताश सुधीर दिव्यासोबत खाली आला. रात्रभर दोघेही पॅकिंग करत बसले आणि सकाळ होताच दोघेही मायरा सोबत ते घर सोडून निघाले. टिकटॉक वाली चेटकीण. मुंबईमधल्या SKS कॉलेजमध्ये रवी इंजिनिअरिंग शिकत होता. रवीचे सगळे मित्र टिकटॉक वापरत होते, म्हणून त्यांना बघून रवीने पण टिकटॉकवर अकाउंट बनवलं. रवी खूप दिवसांपासून टिकटॉक बनवत होता, पण त्याचे फॉलोअर्स वाढतच नव्हते. एक दिवशी रवी कॉलेजमधून घरी परतला आणि त्याने त्याचा फोन चेक केला. मग तेव्हा त्याला टिकटॉकवर एक नवीन व्हिडिओ चॅलेंज मिळाला. त्या व्हिडिओमध्ये एक मुलगी शहरातल्या सुनसान अशा बिल्डिंग मध्ये जाऊन डेअर डेव्हिल म्हणते आणि इतर टिकटॉक लोकांना असेच करण्यासाठी ती आव्हान देते. मुंबईतील त्या वास्तूबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. रवीने फॉलोअर्ससाठी आव्हान स्वीकारले. हा करेक्ट चान्स आहे फॉलोअर्स वाढवण्यासाठीचा. रवीचा मित्र अरुणने त्याला बिल्डिंग मध्ये जाण्यास मना केले, पण तरी तो मानला नाही आणि दुसऱ्याच दिवशी तो त्या भूतिया बिल्डिंग मध्ये टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी निघून गेला. रवी त्या बिल्डिंग मध्ये घुसताच त्याने रेकॉर्डिंग ऑन केलं आणि आय एम डेअर डेव्हिल असं म्हणताच पाठीमागे असलेला दरवाजा बंद झाला आणि त्या बिल्डिंग मध्ये जोर जोरात हसायचे आवाज येऊ लागले. काय यार, मस्करी करू नका. जे कोणी असेल समोर या. तेवढ्यात एक भयानक चेटकीण त्याच्या समोर येते आणि रवीचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करू लागते. मज्जा नाहीये ही, मृत्यू, तुझा मृत्यू होणार आहे. हे म्हणत ती रवीवर हल्ला करते आणि त्याला मारून टाकते. रवी सारखाच आरिफ नावाचा मुलगाही त्या बिल्डिंग मध्ये चॅलेंज साठी आला होता. मग त्या चेटकिणीने त्यालाही मारलं आणि त्याचा व्हिडिओ बनवला आणि टिकटॉकवर अपलोड केला. रोज रोज होणाऱ्या मृत्यूंमुळे लोक घाबरली आणि त्यांनी टिकटॉक चालवणंच बंद करून टाकलं. आणि जर चुकूनही कोणी त्या चेटकिणीचा टिकटॉक व्हिडिओ पाहिला तर मग तो हिप्नोटाइज होऊन जातो आणि मग त्या भुताटकी बिल्डिंग मध्ये जातो आणि मग ती टिकटॉक वाली चेटकीण त्यांना क्रूरपणे मारून टाकायची. टिकटॉक वाल्या चेटकिणीची खबर संपूर्ण शहरात पसरली. एक दिवशी अरुण त्याच्या काकांना रवीबद्दल सांगतो. मुलांना 10 वेळा सांगितलं ती बिल्डिंग झपाटलेली आहे, त्यापासून दूर राहा, पण आजकालची मुलं आणि मग पश्चाताप करतात. नाही काका, मला काहीतरी वेगळं वाटतंय. जर त्या बिल्डिंग मध्ये चेटकीण आहे तर ती त्या चॅलेंज वाल्या मुलीला का पकडत नाही? तू बरोबर बोलतोयस, पण याचं खरं उत्तर तर ती मुलगीच देऊ शकते. मग सगळे मिळून पोलीस स्टेशनला जातात आणि आव्हान देणाऱ्या मुलीची चौकशी करतात. काही वेळ फाईल्स पाहिल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच हा अहवाल दाखल झाला होता.
तिचे नाव श्रुती आहे आणि ती 2 महिन्यांपासून बेपत्ता आहे. मग तिने हा व्हिडिओ कसा आणि का बनवला हे प्रकरण काहीसं गंभीर वाटतंय. मग पोलीस त्या बिल्डिंगची तपासणी करायला जातात, पण तिथे त्यांना काहीच मिळत नाही. सर, ती चेटकीण टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्यांनाच मारते, त्यामुळे कदाचित टिकटॉक केल्यावरच समोर येईल. मग अरुण रेकॉर्डिंग चालू करून म्हणतो, आय एम डेअर डेव्हिल, आणि ते म्हणताच ती चेटकीण सगळ्यांसमोर येते. अरे वा, आज मरण्यासाठी पूर्ण वरात आली आहे. ठीक आहे, मी तुमची पाठवणी पण एकदम चांगल्या रीतीने करीन. आणि मग ती चेटकीण अरुणवर वाट, ज्याच्यामुळे चेटकीण तडफडू लागते. सांग, का मारतेस लोकांना? सांग, नाहीतर तुला तावीज घालून आत्ता जाळून टाकेन. माझ्या मृत्यूचा बदला. मी टिकटॉकवर खूप प्रसिद्ध होते आणि त्यामुळे माझ्या मित्रांना माझा हेवा वाटायचा. एक दिवशी माझ्या एका मित्राने मला टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी या बिल्डिंग मध्ये आणलं आणि मारून टाकलं. या टिकटॉक मुळे माझा मृत्यू झाला आहे. म्हणूनच मी सगळ्या टिकटॉक वापरणाऱ्यांना नाही मारून टाकत तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांतता नाही मिळणार. असं म्हणत ती चेटकीण ते तावीज तोडून फेकून देते आणि मग त्या पोलीस इन्स्पेक्टरला पकडून हवेत उडवून टाकते. ती चेटकीण इन्स्पेक्टरला मारणारच असते तेव्हा, थांब मुली, त्यांना सोड. यात त्यांचा काही दोष नाही, सोड त्यांना. तिच्या आई वडिलांना पाहून चेटकीण शांत होऊन जाते आणि रडायला लागते. मी इन्स्पेक्टर आहे, मी तुला न्याय मिळवून देईन. फक्त तू लोकांना मारणं बंद कर. कुणा एकाच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना देणं चांगलं नाही. मग पोलीस श्रुतीच्या मित्राला अटक करतात आणि फाशीची शिक्षा देतात आणि श्रुतीचा आत्मा मुक्त होतो. व्हॅलेंटाईन्स वाली रात्र. गोष्ट आहे कोकमपुरा शहरातली. सॅम नावाचा फारच जवान आणि हँडसम मुलगा ट्रेनने त्याच्या मावशीच्या शहरी कोकमपुराला येत होता. ट्रेन स्टेशनवर थांबताच मावशीने सॅमला तिच्या छातीशी कवटाळलं. पहिल्यांदाच माझ्या शहरात आलास, आता मी तुला कुठे जाऊ नाही देणार. काळजी करू नकोस मावशी, अख्खी फेब्रुवारी मी इकडेच एन्जॉय करेन. व्हॅलेंटाईनचा महिना आहे, तुझ्या शहरातून कुठल्या कुठल्या मुलीला नक्कीच पटून घेऊन जाईन. सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी अचानकपणे दचकली. कोकमपुरामध्ये व्हॅलेंटाईन नाही साजरा होत सॅम. पण सॅमचं लक्ष कुठे वेगळीकडेच होतं. अचानकपणे त्याला चक्कर येऊ लागली. हे काय होतंय? काय झालं बाळा? असं वाटतंय ही जागा, हे शहर मी आधीही पाहिलंय. मला कळत नाही काय काय दिसू लागलंय. डोकं प्रचंड दुखतंय. सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी हसू लागली. अरे वेड्या, आयुष्यात पहिल्यांदा आलायस इथे. रात्रभर प्रवास झालाय ना तुझा, त्यामुळे झालंय असं. मग सॅम मावशी सोबत मावशीच्या घराकडे निघाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅमने मावशीच्या गॅरेजमध्ये एक बाईक बघितली आणि मावशीला आवाज दिला. मावशी. मावशी तिकडे आली तेव्हा सॅमने विचारलं, ही बाईक आशिष दादाची आहे ना? सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी इमोशनल होऊन बोलली, हो, ही आशिषचीच बाईक आहे. माझा आशिष अगदी तुझ्यासारखाच दिसायचा. देवाने त्याला माझ्यापासून हिरावून नेलं. मावशी रडू लागली आणि सॅमही भावूक झाला. आशिषची बाईक घेऊन सॅम फिरत फिरत रोझी गार्डनला पोहोचला. कळत नाहीये असं का वाटतंय की या गार्डनची माझं जुनं नातं आहे. मला गार्डन मध्ये जाऊन बघायला पाहिजे. सॅम एंट्री गेटवर पोहोचला पण वॉचमनने त्याला तिकडे थांबवलं. नवीन आहेत काय? माहिती आहे ना, व्हॅलेंटाईन संपेपर्यंत रोजी गार्डन उघडत नाही.
सॅमने वॉचमन सोबत बरीच हुज्जत घातली, पण काही फायदा नाही झाला. सॅम परत बाईक पाशी आला आणि अचानकपणे त्याने पाहिलं बाईक मध्ये कोणीतरी गुलाब लावलं होतं. गुलाब बघताच सॅम खुश झाला. चला, इथे आल्याचा काहीतरी फायदा झाला. रात्रभर सॅम गुलाबाचा वास घेत विचार करत होता की हे गुलाब अखेर कोणी ठेवलं असावं. तेवढ्यात त्याला गुलाबामध्ये एक चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, सॅम, उद्या संध्याकाळी रोझी गार्डन मध्ये भेट. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅम रोझी गार्डनला पोहोचला, पण वॉचमनला पाहिल्यावर त्याला पुढे जायची हिंमतच झाली नाही. कळत नाहीये या शहराला व्हॅलेंटाईन्स पासून काय अलर्जी आहे. तेवढ्यात अचानक त्याचा हात कोणीतरी मागून खेचला आणि त्याने पाहिलं एक मुलगी त्याला मागणं खेचत बाजूच्या रस्त्याने त्याला गार्डन मध्ये घेऊन चालली आहे. गार्डन मध्ये आल्यावर दोघेही थांबले. थोडा श्वास घेतल्यानंतर सॅमने बघितलं मुलगी फारच सुंदर आणि मॉडर्न होती. ओ, तर तू आहेस जिने बाईक मध्ये गुलाब आणि गुलाबात लेटर सोडलं होतं. मी आहे शर्वरी, तुझ्या मावशीच्या शेजारच्या बंगल्यात राहते. परवा तुला येताना बघितलं आणि बघता क्षणी तुझ्यावर फिदा झाले. मला तुला सांगायचं यार, किती हँडसम आहेस तू खरंच. असं म्हणताच शर्वरीने सॅमला प्रपोज केलं आणि अशा प्रकारे दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली. व्हॅलेंटाईन्सच्या दर संध्याकाळी दोघेही लपत छपत रोझी गार्डन मध्ये भेटू लागले. किस डेची संध्याकाळ होती. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर शर्वरीने अचानकपणे सॅमला किस केलं आणि म्हणाली, उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे. उद्या आपण कायमचे एकमेकांचे हो. उद्या रात्री उशिरा ये आणि आशिषचा कोणताही शर्ट घालून ये, समजलं. शर्वरीच्या किसमुळे सॅम त्याचं सर्वस्व हरवून बसला होता. अर्धी रात्र संपली होती. सॅम आशिषच्या रूम मध्ये त्याचा शर्ट शोधत होता. मावशी तिकडे आली आणि तिने सॅमला पाहिलं. नक्कीच काहीतरी गडबड आहे. फिरण्याच्या निमित्ताने उशिरा घरी येतो आणि आता हे मला याला बाहेर जाण्यापासून थांबवलं पाहिजे. सॅम, सॅम, काय करतोयस? चल निघ इथून. सॅमने मावशीकडे बघितलं. त्याचं वागणं बदललं होतं. तो एकदम भयानक बनला होता. बाजूला हो आई, आज मला कोणीही थांबवू शकत नाही. हा. सॅमने मावशीला धक्का दिला आणि मावशी एका भिंतीवर जाऊन आदळली आणि बेशुद्ध पडली. आशिषचा एक शर्ट सॅमने घेतला आणि दरवाजा बंद करून मावशीला एका रूम मध्ये बंद केलं. व्हॅलेंटाईन्सची रात्र होती. सॅम आशिषचा शर्ट घालून गार्डन मध्ये शर्वरी सोबत बसला होता. तो आता पूर्णपणे नॉर्मल होता. मला हे सांग की तू आशिष दादाचा शर्ट का आणायला सांगितलास? कारण मी तुला माझ्या जगात घेऊन जायला आले आशिष. शर्वरी अचानकपणे भयानक भूतनी झाली. सॅम प्रचंड घाबरला होता. घाबरू नकोस आशिष, मी शर्वरी, तुझी प्रेमिका. आठव जरा, 20 वर्षांपूर्वीची ती व्हॅलेंटाईन्सची रात्र. आपण इथे दोघंच बसलो होतो. तेवढ्यात संस्कृती रक्षक बनून काही गुंड इथे आले आणि आपल्याला मारून टाकलं. तू तर सॅम बनून दुसरा जन्म घेतलास, पण मी तुझी वाट बघत राहिले. फक्त तुझी वाट पाहत राहिले. हे काय करतेस तू? हे कोण आहेस तू? शर्वरीच्या भूताने सॅमचे दोन्ही हात पकडले आणि त्याच्या कपाळावर किस केले. अचानकपणे सॅम शांत झाला. मग शर्वरीने सॅमला आलिंगन दिलं आणि तिच्या नखांनी त्याचा गळा चिरून त्याला मारून टाकलं. अशा प्रकारे शर्वरीने दुसरा जन्म घेणाऱ्या तिच्या व्हॅलेंटाईनला मारून व्हॅलेंटाईन्सच्या रात्रीच कायमसाठी त्याला तिच्या जगात बोलावलं. क्रिमिनल भूत. एकेकाळी इन्स्पेक्टर ब्रिजेश हे अतिशय आश्वासक आणि धाडसी अधिकारी होते. ते मोठमोठ्या गुन्हेगारांचा सामना करत असे. एका रात्री त्यांचा सामना सायको किलर राकाशी झाला. ते त्याच्या मागे धावत होते आणि राकाही वेगाने धावत होता. पण ब्रिजेशने एक शॉर्टकट घेतला आणि पुढे येऊन राखाला गोळी मारली. मी तुला सोडणार नाही इन्स्पेक्टर. मी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारेन, असे सांगताच राकाचा मृत्यू होतो.
आणि त्याचा मृतदेह स्मशानभूमीत पुरला जातो. ब्रिजेशला शौर्याचं पदक दिलं जातं. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण खूप आनंदी आहे. तुम्ही दर महिन्याला एक पदक आणता. आता हे सगळे ठेवायचं कुठे ते तरी सांगा. अगं आई, बाबांच्या पदकासाठी एक नवीन खोली बांधूया. खोली नाही, दादा ज्या वेगाने पदक आणत आहे, पदकांसाठी आपल्याला नवीन घरच घ्यावं लागेल. त्याच भयानक रात्री राका परत येतो, पण तो आता माणूस राहिलेला नाही. तो आता भयानक भूत बनला आहे. त्याचे लाल डोळे आणि टोकदार नखे पाहून कोणीही भीतीने थरथर कापू लागेल. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन इन्स्पेक्टर. आता तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. दुसऱ्या रात्री ब्रिजेशचा भाऊ राजेश ऑफिसमधून घरी परतत होता. तेव्हा त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. राजेश मागे वळून पाहतो तर कोणीच नसतं. तेव्हा त्याला एक विचित्र आवाज ऐकू येतो. तूच आहेस ना त्या शूरवीर ब्रिजेशचा भाऊ? कोण आहे? तेव्हाच राकाचं भूत त्याच्या समोर येतं. मी राका, ज्याला तुझ्या इन्स्पेक्टर भावाने ठार मारलं. आता मी तुला ठार मारे. तुझा शूरवीर भाऊ तुला कसा वाचवतो ते मी बघतोच. राजेशला त्या भूताला पाहिल्यावर घाम फुटतो आणि तो जोर जोरात पळू लागतो. तेव्हा राका त्याच्या गळ्यावरती हल्ला करून त्याचे सर्व रक्त पितो आणि राजेश मरण पावतो. दुसऱ्या दिवशी ब्रिजेश आपल्या भावाला पाहतो आणि ढसाढसा रडू लागतो. कोणी केलं? माझ्या भावाबरोबर हे असं कोणी केलं? मी माझ्या भावाला वाचवू शकलो नाही. मग ब्रिजेशच्या बायकोला राजेशच्या हातावर नखाने काहीतरी लिहिलेलं दिसतं. बघा, भाऊजींच्या हातावर काहीतरी लिहिलेलं दिसतंय. ब्रिजेश हात वाचू लागतो. भाऊ तर गेला, आता त्याच्या बायकोची पाळी. राका. हे ऐकून ब्रिजेशला धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. राका? राकाने हे सगळं केलंय? तू परत येईल याची मला कल्पनाही नव्हती. मी नाही सोडणार त्याला. मला वाटतं आपल्याला गुरुजींना बोलवून घेतलं पाहिजे. हे भूतबाधेचं प्रकरण आहे. हे तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. पूजा दुसऱ्याच दिवशी गुरुजींना फोन करून बोलवून घेते. राका घरातल्या खिडकीमधून सगळं पाहत असतो. इन्स्पेक्टरची बायको, आता तू तर गेलीस. पूजा घराच्या छतावर सुकलेले कपडे आणायला जाते. तेव्हा अचानक जोर जोरात वारे वाहू लागतात आणि तिथे राका येतो. कुठे आहे तुझा इन्स्पेक्टर नवरा? तुला वाचवायला नाही येणार का? पूजा राकाला पाहून किंचाळू लागते आणि तिचा आवाज ऐकून ब्रिजेश छतावर पळत पळत येतो, पण छताचा दरवाजा बंद होतो. राका, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे. हवं तर मला मार, पण माझ्या परिवाराला सोडून दे. येईल, तुझा देखील नंबर येईल, पण तुझ्या सुंदर बायकोला अजून थोडं सुंदर बनवू दे. पूजा घाबरून पळू लागते की तेव्हाच राका आपल्या नखांनी तिच्या चेहऱ्यावर हमला करतो. पूजाला चेहऱ्यावर झालेल्या जखमांमुळे ती जमिनीवर कोसळते आणि तडपून तडपून मरून जाते. अजून माझा बदला पूर्ण झालेला नाही. मी परत येईन इन्स्पेक्टर. दरवाजा उघडताच ब्रिजेश पूजाकडे येतो आणि रडू लागतो. तेव्हा तिथे गुरुजी येतात. ब्रिजेशचा मुलगा सुधीर राकाच्या भूताबद्दल गुरुजींना सगळं सांगू लागतो. ती एक दुष्ट आत्मा आहे. त्या आत्मेवर अंतिम संस्कार न झाल्यामुळे तिला मुक्ती पण नाही मिळाली. आपल्याला लवकरच तिच्या नावाची पूजा केली पाहिजे, जेणेकरून तिला लवकरात लवकर मुक्ती मिळेल. जे करायचे ते लवकरात लवकर करा गुरुजी. मी माझ्या बायकोला आणि भावाला तर गमावलंय. आता मी माझ्या मुलाला नाही गमावू शकत. गुरुजी मंत्र वाचू लागतात आणि त्या क्षणी राका तिथे येते.
नाही, तुमची इतकी हिंमत की तुम्ही लोक मला मुक्ती द्याल. मी तुम्हा तिघांना नाही सोडणार. राका सुधीर जवळ जातो आणि त्याचा गळा आवळतो. सुधीरचा जीव गुदमरू लागतो. तेव्हा गुरुजींनी दिलेलं गंगाजळ ब्रिजेश राकावर शिंपडतो आणि राकाचं मेलेलं शरीर जळू लागतं. हे काय केलंस तू? तेव्हा गुरुजी आपल्या पूजेचा शेवटचा मंत्र वाचतात आणि राकाची आत्मा हवेमध्ये विलीन होऊन जाते. माझा बदला अजून पूर्ण झाला नाही. नाही. आणि अशा प्रकारे राकाच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि ब्रिजेश आपल्या मुलाचा जीव वाचवतो. भूताची टॅक्सी. काही वर्षांपूर्वी एका शहरात स्वभावानं साधा असलेला अभिषेक नावाचा माणूस राहत होता. अभिषेक एका मोठ्या व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. एक दिवस तो मालकासह गाडीतून प्रवास करत असताना अचानक गाडी एका झाडाला धडकली. हे, तू काय केलंस? माझी CMW गाडी ठोकलीस? तुला माहिती आहे ना माझी गाडी किती महाग आहे ती? मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतो. असं म्हणून मालक रागाने गाडी घेऊन तिथून निघून गेला. अचानक नोकरी गेल्यामुळे अभिषेक फारच दुःखी झाला आणि त्याच झाडाखाली बसून रडू लागला. इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्या हातून अपघात झाला आणि माझ्या मालकानं माझं म्हणणं ऐकून न घेता मला लगेच कामावरून काढून टाकलं. तितक्यात एक भयावह आवाज त्याच्या कानावर पडला. खाली माणूस, वरती भूत, का ती रात्र. वा 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 वा, खूपच छान. तो आवाज ऐकून अभिषेक घाबरला. कोण आहे तिकडे? कोणाचा आवाज आहे हा? समोर या. मी आहे, काळ्या रात्रीचं काळ सावट. तुम्हाला बोलवलंस? मी आहे भूत. हे बघ, मी आलो. भूत? पिंपळाच्या झाडावरून भूत नाही तर का आंबे येणार? मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. मला माहित नव्हतं हे पिंपळाचं झाड आहे. माहित असतं तर मी ह्या झाडाखाली कधीच बसलो नसतो. हा माणूस मला खूप भोळा वाटतोय. याचा फायदा घेतला पाहिजे. पिंपळाच्या झाडाचं कर्ज फेड. मरून जा किंवा मदत कर. म्हणजे मी तुला आत्ताच खाऊन टाकीन. किंवा आपण दोघेही एकमेकांची मदत करू. तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. ते कसं काय? मला माहित आहे तुझ्या मालकाने तुला कामावरून काढून टाकलंय. मी तुझी नोकरी तुला पुन्हा मिळवून देईन. त्या बदल्यात तू माझी भूक भागव. पण मला गाडी चालवण्याशिवाय काहीच येत नाही. ठीक आहे, मग मी तुझी टॅक्सी बनतो. तू दिवसभर टॅक्सी चालव आणि पैसे कमाव. आणि मी रोज रात्री एका प्रवाशाचं भक्षण करणार. मी नाही करू शकत हे. मग मी तुला आत्ताच खाऊन टाकतो. कुठे फसलो मी? याला मला होकार द्यावाच लागेल, नाहीतर हे भूत मला आत्ताच खाऊन टाकेल. ठीक आहे, मला मान्य आहे. आता तू चालवणार भूताची टॅक्सी आणि मी प्रवाशांना खाणार. दुसऱ्या दिवसापासून अभिषेक भूताची टॅक्सी चालवू लागला. आता तो दिवसभर प्रवाशाला इच्छित स्थळी पोचवून पैसे कमावू लागला आणि रात्र झाली की शेवटच्या प्रवाशाला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊ लागला. काय झालं? तू या निर्जन रस्त्यावर टॅक्सी का थांबवलीस? माफ करा ताई, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. म्हणजे काय?
म्हणजे मी आता तुला खाणार. टॅक्सीचं रूप धारण केलेलं भूत आता आपल्या मूळ स्वरूपात आलं आणि भूताने त्या महिलेला खाऊन टाकलं. असेच अनेक महिने निघून गेले. एकदा रात्रीच्या वेळेस एक माणूस त्या टॅक्सीजवळ आला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडणार का? हो हो नक्की, या बसा टॅक्सीमध्ये. थोडे पुढे गेल्यावर अभिषेकने टॅक्सी थांबवली. आता तुम्ही टॅक्सी का थांबवलीत? माफ करा भाऊसाहेब, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ आता मी तुला खाणार. तू का हसतोयस? कारण तू माझे काम अधिक सोपे केलेस. काही दिवसांपूर्वी मला भूताच्या टॅक्सीविषयी माहिती मिळाली होती. तेव्हापासून मी तुझा शोध घेत होतो. पण मी एक भूत आहे, मी तुला खाणार आहे. आणि मी भूत हंटर आहे, मी तुला मारून टाकणार. भूत हंटर ऐकल्यावर ते भूत घाबरलं. भूत हंटर, प्लीज मला जाऊ द्या. मी इथून पुढे कुठल्याही मनुष्याला नाही खाणार. मात्र भूत हंटरने त्याचं काहीच ऐकलं नाही आणि त्याने भूतावर एक शक्तिशाली मंत्र फेकलं. भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, प्रवाशांना खाऊन टाकणारी भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी. भूत हंटरच्या मंत्र जपामुळे भूताने घाबरून तिथून पळ काढला. आणि अचानक अभिषेक जोरजोरात रडू लागला. मला माफ करा भूत हंटर. त्या भूताने मला धमकावलं होतं की मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो मला खाणार होता. मला माहित आहे, ही भूतं खूपच चतुर असतात, म्हणून मी तुला काही नाही म्हणणार. तू जाऊ शकतोस. अशा तऱ्हेने भूत हंटरने भूताच्या टॅक्सीचे रहस्य नष्ट केले आणि अभिषेकला सुद्धा त्या भूताच्या जाळ्यातून मुक्त केलं.